रेशन कार्डसाठी महत्त्वाच्या सूचना. मोफत किंवा सवलतीच्या दरात रेशन घेणाऱ्या नागरिकांना एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. येत्या 1 एप्रिल 2000 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये शासनाने खूप मोठे आणि कडक बदल केले जाणार आहेत. या नियमानुसार बोगस आणि सधन लाभार्थी रेशन कार्डसाठी थेट अपात्र होणार आहेत. शासनाने अपात्र लोकांची निकष स्पष्ट केले असून या कारवाईसाठी बाह्य यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. म्हणजे AI यंत्रज्ञानाने ऑनलाईनच्या सगळी कागदपत्र मागवून घेऊन त्यामध्ये कोणाला कोणत्या गोष्टी आहेत, जे पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळणार आहे, जे पात्र नाही त्यांना रेशन मिळणार नाही. शासनाने उचलले आहे कडक पाऊल. कोणते कडक पाऊल उचलले ते बघा. सध्या अनेक असे साधन लोक आणि काही नागरिक, उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये बेकायदेशीरपणाने गरिबाच्या रेशनवर डल्ला मारतात. म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना रेशन मिळत नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना रेशन मिळतं. डल्ला मारल्यामुळे शासनाच्या समोर आला आहे. त्यामुळे खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यासाठी सरकारने बाह्य यंत्रण म्हणजे AI यंत्रणाद्वारे सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच रेशन मिळलं जाईल. कोण ठरणार अपात्र? अपात्र लोकांची यादी जाहीर. बघा कोण कोण पात्र ठरणार, कोण कोण अपात्र ठरणार याची यादी सरकारकडे गेलेली आहे. तर त्यात आपण नियम बघू आणि सुरुवात करू. शासनाने ठरवलेल्या नव्या यादीनुसार खालील नागरिक रेशनसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यात कोणते कोणते नियम येतात, बदल केलेले ते बघू. उत्पन्नाची मर्यादा. आपल्या रानातले पिकाचे उत्पादन किती येते त्याच्यावर पात्र ठरणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 2 लाखापेक्षा जास्त आणि शहरी भागात 3 लाखापेक्षा जास्त असेल तर लोक अपात्र ठरणार आहेत. जर एखाद्याची शेती जास्त असेल तर त्याचे उत्पादन जास्तच निघणार, त्यामुळे ते अपात्र ठरणार. इन्कम टॅक्स. जो लोक इन्कम टॅक्स भरतात त्यांनाही अपात्र यादीमध्ये नाव जाईल. वाहने आणि उपकरणे. ज्यांच्याकडे स्वतःचे 4 चाकी वाहन आहे, घरात AC किंवा 5 किलो वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर आहे, तेही लोक अपात्र ठरणार आहेत. मालमत्ता आणि घरे. एखाद्याच्या नावावर खूप जमीन असते तेही अपात्र ठरणार आहेत. यामध्ये रेशन कार्ड धारकांच्या नावावर 100 चौरस मीटरपेक्षा मोठे पक्के घर, फ्लॅट किंवा स्वतःचा प्लॉट असल्यास, तसेच शहरात 80 चौरस मीटरपेक्षा मोठी व्यावसायिक जागा किंवा गाळा असणारे नागरिक समाविष्ट आहेत. एवढे नागरिक अपात्र होणार आहेत. शहरात जास्त जमीन असेल त्याच्या नावावर ते अपात्र ठरणार आहेत. गावाकडे सुद्धा असेल, 3-4 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल घर, त्याचंही या यादीतून नाव कट होणार आहे. ते लोक अपात्र ठरणार आहेत. गिव्ह इट अप आणि कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. शासनाने सधन नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी स्वतःहून गिव्ह इट अप मोहिमेचे अंतर्गत आपले रेशन कार्ड प्रशासनाकडे जमा करावे. म्हणजे एवढे नियम जर एखाद्या व्यक्तीला लागू असतील तर त्यांनी स्वतःच प्रशासनाकडे रेशन कार्ड जमा करावे. आर्थिक स्थिती लपवून किंवा खोटी माहिती देऊन रेशन घेताना कोणी चौकशीत दोषी आढळल्यास केवळ त्याचे रेशन कार्डच रद्द करण्यात येईल. तर आजवर त्याने घेतलेल्या सर्व धान्याच्या रकमेची त्याच्याकडून कडक वसुली केली जाईल व कायदेशीर कारवाईला त्या व्यक्तीला सामोरे जावं लागेल. आजकाल ऑनलाईन सर्व काही दिसतंय. त्या व्यक्तीने आपल्या ह्या नियमात बसेल असेल तर त्यांनी रेशन कार्ड जमा करावं आणि त्यांनी रेशनाचं धान्य घेणं बंद करावं. ते अपात्र ठरतील. जर कोणी
हे सगळं नियम लागू होत असून रेशन घेत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा आजपर्यंत धान्य घेतलेल्याची पैसे वसुली करण्यात येईल. 31 मार्च 2026पर्यंत KYC करायची आहे. जे लाभ घेणारे अजून आपल्या रेशन कार्डाची KYC केलेली नाही त्यांनी 31 मार्च 2026पर्यंतची अंतिम मुदत आहे. त्यांनी KYC करून घ्यायची आहे, अन्यथा रेशन बंद होईल. या मुदतीत KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यास KYC होईपर्यंत त्या लाभार्थ्याचे रेशन तात्पुरते स्वरूपात पूर्णपणे बंद केले जाईल. जर KYC नाही केली तर KYC होईपर्यंत त्या व्यक्तीला रेशन मिळणार नाही. गरजूंना त्यांचा हक्क मिळावा आणि बोगस लाभार्थ्यांना योग्य ती शिक्षा मिळावी या उद्देशाने प्रशासनाने ही कडक पाऊल उचललेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.